नमस्कार. आज आपण वैभव शतक कसे करायचे हे बघणार आहोत. व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा लागतो. संकल्पामध्ये आपले नाव, गोत्र आणि हे व्रत कशासाठी आपण करणार आहे हे बोलायचं आहे. त्याच्यानंतर चौरंगावर तांदळाची रास काढावी आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून हळदी कुंकू व्हावे. त्याच्याच बाजूला गणपतीला सुद्धा तांदळाची रास काढावी. त्याच्यानंतर गणपतीचा पंचामृतने अभिषेक करून घ्यावा व गणपतीचा मंत्र म्हणावा. ओम गणपती नमः असा मंत्र जप करत राहावं. त्याच्यानंतर कलश स्थापन करून कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहूया. त्याच्यानंतर वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये एखादा सोन्याचा दागिना किंवा 1 रुपया ठेवला तरी चालेल. त्याच्यानंतर एक श्रीयंत्राचा अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री महालक्ष्मी मातेचं नाव घेत राहावं किंवा एखादा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा. ओम महालक्ष्मीचं विघ्नेश्वर पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याच्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून त्याची स्थापना करावी. स्थापना करताना थोड्या अक्षदांची रास काढावी. त्याच्यानंतर कमळकंड्याची माळ ठेवावी आणि नंतर जर कोणाकडे श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात दिलेले श्रीयंत्राची पूजा केली तरी चालेल. त्यानंतर आपण पुस्तकात दिलेल्या अष्टलक्ष्मींना हळदी कुंकू लावून घेऊ व मनोभावी प्रार्थना करायची लक्ष्मी मातेला की माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, माझ्या घरात सुख समाधान शांती लाभावी. त्याच्यानंतर आपण दागिन्यांची पूजा करताना किंवा 1 रुपयाची पूजा करताना पुस्तकात दिलेला लक्ष्मी स्तवन म्हणावा. त्याच्यानंतर एखादं लाल फूल व्हावे. लक्ष्मी मातेची पूजा करताना शक्यतो लाल गुलाबाचे फूल असावे. त्याच्यानंतर आपण हे वैभवलक्ष्मी व्रत घरात सुख समाधान शांती राहण्यासाठी, संतती लाभण्यासाठी करतो. हे लक्ष्मी व्रत श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी करायचे असते किंवा अडचण आल्यास ते व्रत कोणत्याही शुक्रवारी सुरू केले तरी चालते. त्यानंतर आरती वगैरे करून घ्या. कथा आरती वाचून घ्या. आरतीनंतर नैवेद्य दाखवताना मंडल काढून गायत्री मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर लक्ष्मी महिम्याचे वाचन करावे.